हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणे जह्नुकन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् लभ्यते। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही येदोळते महाभारतांतो देवासुर मंदर पर्वत घंटुचाक रबिली त्या पळिले त्या घंटीताची घोर शब्द जता ते धोड पर्वत सगळी सुत्त काण घंटूच म्हणतना खाली आम्ही गरकड बेसून ताक घंटीतना गरा गरा शब्द जता यो केदोड पर्वत कितलो शब्द जत म्हण नाका केदोड मोड गुडगुडू आयल्या बरी तसल पुरे शब्द जत रस कितली की जलचर प्राणी मंदर पर्वताचे ते फोरसार घंटीतन कितली की ताका सिरकून पापा मरताची पातळ लोकांतू आणि समुद्र आसूची कितली की प्राणी मंदर पर्वताचे घर्षणेन मेलींची तितले जलजलव्या पर्वता वैरचे वृक्ष गंटीतन हल्लून एका एक शिरकून गेल्लो शिरकून घर्षण केल्यावरी जावन उज्जू लागलो सगळी पर्वता उज्जू लागतना दगदगी पर्वत जळतना इंद्रान पावस हाडयलो पर्वताचे ते एक पंताचे उज्जू पुरे रबलो कितले की प्राणयो हस्त्यो सिंह वाघ कसो सकट प्राणी असत तेमय पुरे भस्म जल्लींची त्या वेळा पावस येयलो पावस येवन एक पंता ते अग्नी प्रशमन जल्ली त्या वेळाक ते मंदर पर्वता कितली की औषधी सस्य वृक्ष पुरे आशिल्ले न्हय तांत दुखून पुराय रस समुद्रा पडतो रस त्या वेळाक पर्वता मंदर पर्वता दुखून येता रसूचे रसान समुद्राचे त्या तांतूल एक औषधीय रस पडला मंदर पर्वता दुखून देवता रस कळ्ळें त्या वेळाक ते एक नमने देवतेंक ते प्राशन करूनच शक्ती येयल्या बरी जाल्ले समुद्राचे उदक पळय दूद जावन परिवर्तीत जालें म्हणनी जावन क्षीरसमुद्र घंटिलेलो म्हणी म्हणटाची निज केलो पुराणांत क्षीरसमुद्र घंटिलेलो म्हण सांगून जबो अमृतेनी त्या वेळाक पुराय देवते श्रांत जाल्ले पळोवन ब्रह्मदेवा लागीं सांगताची आमकां आयास जाला कसो करचें म्हण कळना तूं सांग म्हणटना ब्रह्म देवाला सांगता हे देवा महाविष्णू आमकां त्राण दी नानतलारी कशी घंटूची तन्नी आतां तूंच न्हय तूं घंटू का म्हण सांगिल्लें तुवें न्हय म्हणटना शक्ती तुवें दिवका न्हय म्हण म्हणटना तो सांगता देव जायत समुद्र मंथन कार्य कोण कोण प्रयत्न करता आसत तांकां पुरायें हांव बल दिता आतां तुमी पुरय तुमगेले संपूर्ण बल नियोजन केला म्हण लेक्याची आनी मंदर पर्वत वापस घंटोच्या शूर करायचे म्हूण देवान अनुग्रह केले आनी आमकां बला कसो लय उरना म्हणटना देवाकय दितना असुरांकय दिला त्या म्हळ्यार तांकांय बल येवका न्हय नानले घंटोची कशी तांणी चलवल्यांची म्हणटना वापस देवाल त्राणान देवान दिल्लेल्या त्राणान तांच्यान देव तांच्यान असुर बरीची मंदर पर्वत घंटिताची कितली की वेळा नंतर सुरवेक चंद्र येतकय चंद्र येवन तरी मागीर लक्ष्मी भायर येता लक्ष्मी नंतर वारुणी सुरादेवी ताजे नंतर उच्चैश्रवसु अश्व तद नंतर कौस्तुभमणी लक्ष्मी सुरादेवी सोम आनी उच्चैश्रवसु इतले इलीच की पुरे देवलोकाक मागीर धन्वंतरी जाल्लो ताणें एक धवे कमंडल हातांत धरलेले धन्वंतरी म्हळ्यार कोण परमात्मा धन्वंतरी जावन आयला त्या वेळार देवदानवाले मध्येन तू गलाटो अमृतांका म्हूण ताणें धन्वंतरीन तशी धरून घेतला मागीर ऐरावत हस्त येयले ते इंद्रा दिल्ले
कडेर कालकुट विश हें हांत भितर पळय आम्ही कशी ऐकून घेव का म्हणल्यार हें काणी न्ही चावन सुरवे येवचे कालकुट विश मागीर अमृत येवचे पयशे पडे कालकुट विश येवचे मागीर बरलेले येवचे भागवतान तूं आमकां समुद्र मथना काणीन तूं कंची कशी येयला तशी सांगला जाल्यार हांत भितर हें महाभारतान तुले अमृत मथन आयकतना भागवतान सांगिल्लें विंगड दिसता न्हय आईल पुरय तेंची वस्तू आयिल्ले जाल्यार म्हापशी मुखार सांगला न्हय म्हूण न्ही दिसता भागवत समकी अमृत मथन सम म्हणून भागवत सम म्हूण लेखीत तांतू क्रमार दिला जाल्यार आमचो सम न्हय म्हणलेलो विशय न्ही आतां काणी सांगतना पुराय जन एकलेक काणी सांगनाचे आयकलेली काणी वापस सांगची न्हय म्हणटाना म्हापशे मुखार सांगून वचचें पुरोचें म्हणली कुडल्या कालकुट विश मागीर येयली ते म्हणून न्ही तशें लेखचें नाका कालकुट विश सुरवेक येयले जाल्यार हांगा कालकुट विशय मागीर सांगला तितलेच त्या वेळार ब्रह्मो थंय पळय भागवतान तूं देवान कालकुट विश प्राशन करी म्हूण सांगून रुद्र आदेश दिवचे जाल्यार हांगा ब्रह्मान आदेश दिवचे म्हूण आयला जाल्यार ब्रह्माल प्रार्थने प्रकार रुद्र तें कालकूट विश तो पिता कंठांतू धारण करता तशें जावन तागेलो कंठ मात्र नीळ जाता हें पळयतना दानवांक एक कसं न्ही तांगेल्या मनान तूं दिसता खंय अय्यो आमी आतां कालकुट विश रुद्र पिल्लो आमकां कांय विश नाका आशिल्लें जाल्यार आमकां अमृत आनी लक्ष्मी जाय आशिल्लें लक्ष्मी कसो चंदी ती वाडीकोन घेवका म्हण लेखला दोनी मेळ्ळी आमकां म्हणटाना लक्ष्मीक आनी अमृता खातीर तांणी युध्द करचें म्हण येताना नारायण म्हळ्यार परमात्मो श्रीमन नारायण कसो करता तागेले एक मायेन मोहिनी जावन रूप धारण करता कसलो अद्भुत रूप म्हळ्यार तें दानव पुरे देवतेंक पुणी स्वल्पपुणी जितेंद्रियत्वस जाल्यार दानवांक नान तांणी तिगेली मागशी चमकलीच खंय कसो चंदी म्हणल्यार तिगेल्या सगळेची ते प्रमाणबद्ध शरीर म्हणटाची तशी जावन चंद पांयाक नूपूर की आंगा आभरण की पुरे घालून घेतला आनी चंद वस्त्र न्हेसून त्या वाऱ्या ते वस्त्र हालतरच ते तिगेले येड्या दुखून तिगेले शरिराचें सौंदर्य दिसता हे राक्षस पिशे पावलीची तिगेल मागशी चमकलीची प्रती एकले जाय म्हणून असुराक पळोवचें पळयले कुडले तांकां खुशी जावची ती म्हाका बरें करून घेता दिसता म्हूण सांगून हांव हिका करून घेतलें जायत जाल्लें तांकां अमृता विशय बी सोरून गेल्ले प्रती एकले हिणें म्हाका वारडी करून घेतल्यार जायत तो कोण आमी कोण आमगेलें कर्तव्य कसलें आमी हांगा कसो करतर आशिल्लीं पुराय बी सोरून वचून थंय बशील थंय अमृता खातीर लढाई करचे जागे दुखून तिगेले मागशी वतरस मागशी वता कडेरी पळयल्यार तांगेले एक भ्रांतीन तिगेले मागशी वता थंय धन्वंतरी आशिल्ले अमृत कलश ती हाता धरता आनी तिणें सांगचें आसा कसो न्ही म्हळ्यार हांव वांटिता तुमकां अमृत म्हूण सांगून पुराय जायत म्हणटाची आनी दैत्य दानवय देवतेला लढाई करना अशी जैत ती वांटू आमी तयार आसाचे घेवच्याक म्हण जालें की आनी कसो न्ही ती बसयता पुराय जना सालान बैसुका तुमी हांव येदे पुराय जना म्हणटिता म्हूण तो तांणी पुराय जायत म्हणटाची त्या वेळाक राहू म्हणलेले एका दानवाक ताका एक मन दिसता कसो न्ही म्हणल्यार राहनिकेत मागीर जेवची ताणें ते दानवाल मना स्वरभानू म्हणून तागेले नाम ते स्वरभानूक कसो दिसता म्हणे ಎಂತ कसो की मोस असो म्हण ताका दिसता आशिल्ले दानवालांतू तो ಸ್ವಲ್ಪ बुद्दंत कितकी नानातले तांकां ಮತ್ತೆ ಬೇರ್ಚೆ कसले ना तांकां युद्ध करी बाहुबल दाखयनी म्हळ्यार मात्र गोतू ಮತ್ತೆ ಬೇರ್ಚೆ कसले ना तांकां तशी तांतू ताका ಸ್ವಲ್ಪ बुद्धी आसता ताका दिसता हो हें कसो की मोस जाता हे स्त्री निमती आमकां म्हणून सुर्याला न्ही चंद्राल मध्ये तो बसता येवन देवतेल म्हणके रूप घेवन तांकां कामरुपी न्हू तांणी राक्षस इच्छारुपी तांणी देवतेल म्हणके रूप घेवन सुर्याला न्ही चंद्राल मध्ये बसता जाल्यार सुर्याक आनी चंद्रांक गोतस हे कोण म्हूण सांगून तांणी दोळ्या सन्नेनची नारायणाले म्हळ्यार मोहिनीला सांगताची तो दानव म्हूण तेदे भितर तिणें तागेल्या हातांत अमृत घालून जाल्ला म्हणून तसले देवा कळ्ळी मे सुर्यान चंद्रान सांगता आशिल्लें म्हूण आमी लेखची नाका देवाकय गोतस जाल्यार एक देवाल एक निर्णय ते स्वरभान आशिल्ले राहू केतू जेवचे नवग्रह जावन तांकां देवतेलां तूं घेवचे तशें जावन अशी धरलेले अमृत हातांत उरले ताळ्या वचका जाल्यार चक्र सोवणूय जालें गळो कातरून गेलो जाल्यार थोडेची चमकलेले देखून
ते तागेले गोळ आशिल्ले राहू जाल्ले मुंड रुंड राहू जाल्ले मुंड शरीर ते केतू जाल्ले मागीर तांकां हे पुरे काणी पुरे जना गोतस मागीर तांकां सुर्याचंद्रान सांगिल्लें देखून ते सूर्यचंद्र ग्रहण राहू केतू निमत जेवचे हे पुरे जना गोतस न्हय तशी तांकां राहूक सूर्यचंद्रान दाखोवन दिलेलें म्हणून शाश्वत वैर ताजे निमती आतां अमासांनी पुनवे दिसो सूर्यचंद्राक गिळूक तो राहू केतू येताची म्हूण सांगून तशी सूर्यचंद्राला ग्रहण जेवचें म्हूण आमी म्हणटा पळय जेवो हांगा परमात्मो कसं करता म्हळ्यार एक पंत पुरे म्हणटील की देवतेंक दिवन जेतना जालें की मागीर ते अमृत कलशू गरुडाले दिले की गरुडान ओरून इंद्राले दिले की इतले पुरे जेतना हांगा ಒಟ್ಟು गल्लाटो जावन युद्ध आयलेंची परमात्मो तो तागेले ते मोहिनी रूप त्याग करून तो युद्ध करता तशी विष्णू चक्र सोडून ताणें साधारण राक्षसांक नेलार पडयला सर्व आयुधान तांकां लढायचे तरस एकल्या पेशी एकल्याक दान मरतो रसच दैत्य आनी देवतेंक महासंग्राम ते देवासुर संग्रामांत परमात्मो कसं करता म्हळ्यार राक्षसान उड्डोवचे देवतेंक गेल्यार उड्डोवचे पर्वत वृक्ष सकडी तागेले शार्ंग धनुसाचे बाणान तो पुराय नाश करता मात्र न्ही सुदर्शन चक्र प्रयोग करून सर्व दानवांक तो संहार करता देवतेंक विजय जाल्ले मंदर पर्वत व्हरून देवतेन हे मंदर पर्वताकय सन्मान केल्ले आनी ताजी स्वस्थानार दवरलींची आनी अमृत कशी मेळ्ळा देवते बारी संतोशार स्वर्गांत स्वर्ग अंतरिक्ष ब्रह्मांडांतू एक तांगेले संतोषात ध्वनी प्रतिध्वनी जे तरस तांगेले लोका वचून पावलीची ते एक संतोष तांगेलो अमृत मेळ्ळा म्हणलेले ते तांगेले ते संतोष सांगच्या कोणाचे न्ही जायना तितली संतोष जे तरस इंद्र लोकांत स्वर्गांत ते अमृत कलश दवरून ताजी रक्षणे खातीर सर्व वेवस्था इंद्र करता हांगा काणी अमृत समुद्र मतना थंय तर चमकलेली चवथी पुराणिकालागी सूत पुराणिकालागी शवनकादी ऋषी मध्ये मध्ये तू विंगड काणी खंयचे एक नांव आयली कुठले त्या नांवाची काणी तांणी निमगिताची समुद्र मतना अमृताचे विशय येयले कुठले ते सांग म्हणलें ते सांगले न्ही जावन हांगा काणी कसं जे तरस म्हळ्यार कश्यपाले पत्नी कद्रुविनते तांणी दोग जनांकय हें उच्चैश्रवसो म्हळ्यार घोड येता येतरस आकाश मार्ग जावन म्हूण कळ्ळें की हे उच्चैश्रवसा विशय येतनाची समुद्र मतना विशय निमगिल्लो शवनकादी ऋषीन ते सांगले आतां तांणी सांगतरसाची उच्चैश्रवसो घोड येता म्हूण पळोवच आतां कोणाकय पळय कसं की एक स्वर्ग लोका देखून येता म्हण तांणी मेरवणी घेता म्हणले कुठले जन वचून पळयता पळय तशी हें कद्रुविनतेंक पुरे आश्चर्य की स्वर्ग लोका देखून उच्चैश्रवसो घोड यांची मार्गा देखून वतके आमी पळया म्हूण सांगून तशी तांणी पळोवचे खातीर तरसाची वचून ते उच्चैश्रवसो कशे येयले कसं जाल्ले हें ते म्हूण म्हणटना समुद्र मतना विशय येयलो परस्पर पुराय बैल म्हणजे बेसून उलयतर सजे तांकां कद्रुविनते येसची त्या वेळाक कद्रुविनतेला निमगितकी गोड खंयची बण्ण जेवणाच्या पोर कितकी एक बैण्याल मदें तस न्हय सांग जाल्यार आलोचना करूं ना थट्टांनी सांगता तुवें विनती म्हणटा की गोड दवोस हांव लेखता धवोस म्हूण सांगून तूं कशी लेखता तूं बाई सांग खंयचे बण्णाचें म्हणून आमगेले मदीन तूं आमी बेट्स म्हणटा पळय पंद्य ते कोरया जैत कुद्रू सांगता की गोड धवोसचे पुरो गोडे बाल काळे म्हूण सांगून हांव सांगता ना गोडे बालय धवेचे हांव सांगता म्हणिल्लें की विनते जैत आज पळोवन पडया उच्चैश्र बसून अशें येतना गोडे बाल धवी जाल्ले रे तुगेले दासी हांव जाता गोडे बाल काळे जाल्ले रे मिगेल दासी तूं जेवका म्हूण कद्र म्हणिल्लें जैत पायचे दिसा अशाण येतना पळया म्हूण तांगेले घराचे मुखार जाल्यार कद्रूक गोडे बाल काळेच की दवस म्हणून वतसवे जाल्यार तिका विनते ती भारी शांत स्वभावाची
कद्रू ಸ್ವಲ್ಪ ಜಳಕಿ ಪಿಶಾಚಿ कशी अदिती शांत स्वभावाची दिती ಸ್ವಲ್ಪ एक कुटीला स्वभावाची की तशीची मीन ते शांत स्वभावाची ಹಂಗ ಕದ್ರು ಸ್ವಲ್ಪ ಕುಟೀಲ ಮಳರೆ ಸ್ವಲ್ಪ ಮೋಸ್ म्हणटापळ ಸ್ವಲ್ಪ एक नमने एक द्वंद्व मन ती गेले तिका मनान मस्त मोस करचे चाडी सांगचे तसल पुरे असता तसल ती लेखत काही इक विनत एक आम्ही गेल कामात जाऊन करून घेऊ का भारी चांगी चांगी म्हणून नाव घेतला न्हू एक शिकित बुद्धी म्हण सांगत काही घरकडे येईल की घरकडे ते 1000 चरडू तिका राखून बेसल्याची त्या नाग तांगेल्या म्हणत काही चेडवानो आज अशें सकट जाल्ले आतां हांव सलवल म्हूण गेलें रे हांव कामात जेता मागीर तुमकां काम ना जाता हांव कामाचें जेवची तुमी चुकोवचे जातवे कडेन तूं कसले कामात जेवका कसल्याक मागीर सगळे विशय सांगता ती अशी ही तेका म्हूण म्हळ्यार रे ते गोड्या बाल दवेसकी कसं की हांव काळें म्हूण सांगून गेला आतां ते काळे जेवका न्हय कळवे तुका कसं ती गेल कामात जेवचे आशे आशिल्ले बाम्मा म्हणटा खंय तांणी नाही तिक्क मेगल कामाचें जेवण करून घेवपा म्हळ्यार अशें हांव सांगिल्लें जाल्यार आतां म्हाका भंय जाता तसं खंय ते गोड्या बाल धवी जाली म्हूण जाल्यार हांव न्हू ती गेले दासी जेवका म्हूण सांगून ते दन चेडू म्हणटा काय आमा ते कशी दव येशील काळे करचे दव जावन जाला न्हू तूं आम्ही तुका कशी सहाय करचे ते दन ती सांगता तुम्ही तुमच्यान जाता इत्याक म्हूण म्हळ्यार त्या गोड्या बाल्लाक तुम्ही पुराय जन चाबून बैसलींचे म्हूण जाल्यार रे बाल काळे दिसली की तुम्ही पुरी काळे काळे आसत न्हय हांव गेलवल की ती मेल कामात जात न्हय कडेन तांणी सांगता की आमा तुवें सांगिल्लें न्हय चंद्री ती जीवन कोरका कोणाकय मोस करून नज म्हूण आजी मोस करी मावेक म्हूण सांगून तुवें सांगलें सममें तें म्हूण म्हणटरस आम्म जाल्लेली न्हय चेडवां केन्नाय चांग न्हू सांगता आमी कोणेय असल काम करनाची म्हूण तांणी पळय विशा जंतू जाल्यार तांकां ಸ್ವಲ್ಪ बुद्धी आशिल्ली तांणी सांगता हांव सुकडी कोप येवन ती सांगता की भय बाय हांव सांगिल्लें तशें तुमकां आयकुचें जायना माय अम्मान सांगिल्लें आयकनी म्हूण जाल्यार मुखार सुनू पांडव कुलोचे उत्पन्न जावन नाशिल्लो जनमे जय ಕೊರ್ಚಿ ಸರ್ಪಯಾಗಂತೂ ಅಗ್ನಿ ತುಮಕು ಪೂರೈ ನಿರ್ದಯರಿ ದಹನ करता म्हूण हे देवा आम मनुष्यक शाप दिवचे आमकां दिसता हांव सुजेलेली असल पुराय शाप दितवे चेडवांक केन्नाय दिवचे नज आवसून केन्नाय चेडवां चांग आटोका आवसून दिलेले शाप काडचे कोणाच्यानय साध्य ना विंगड कोण दिलेले शापाक एक विशाप आसतलो जेव्हा शाप निवारण एक आसलो एक मार्ग आसतलो जाल्यार पडटा जाल्यार चेडवांक आवसू शाप दिता म्हळ्यार ते शाप काडू जेतवे ना न्हय कसलत अशी कसं करचें म्हूण म्हणलेलें एक पुराय जनाल मनांत त्या चेडवांक ही अम्मा आतां आमी कसो करचें आमी मरता म्हणलेलें खंडीत ही अम्मा जावन आमकां कसलें शाप दितवे म्हूण सांगून निजावन विशय कसले म्हूण म्हळ्यार ह्या पुराय ब्रह्मूय पळयता आमकां संशय येवच्या पुरो वचून अशी शाप कशी ह्या देवाली प्रेरणा कसले म्हूण म्हळ्यार ब्रह्मो कदरून तिगेले चेडवां दिल्लेलो गोर शाप आयकलो त्या वेळार सर्व देवतेने म्हणली की ब्रह्माले की ब्रह्मदेवा कसल घोर हें आवसून एक चेडवां शाप दिवचें म्हणटना ब्रह्म म्हणाल काय ना त्या देवाली प्रेरण तिका समत तो शाप दिलेलो इते म्हळ्यार तुमी ते सर्पसंतान कितले व्हड जेला कितले वाडला म्हूण पळयला वे 1000 गटल्यान आशिल्ले आतां कोटी गटल्यान सर्प जाल्ल्यांची मात्र न्हय विश सर्प कितली की विश सर्प तांगेली ती विशाची शक्ती आसा पळय ते दुरुपयोग करतरसाची लोकांक जनांक मनशांक बारी ತೊಂದರೆ जाता तांकां कसले कोरका म्हणना नुतची एकड तेकड वतल जनाके चाबून मरयतरसाची विश सर्प नवी अशी बिनी सर्प वाडतर चमकल म्हण जाल्यार आवांग सृश्टी केलेली तशीची प्राणी नाश जाता म्हणलें खंडीत ताजे खातीर कदरून शाप दिल्ले परमात्मा प्रेरण तिका 3 शाप दिल्ले ते शाप फल जावं म्हूण आवय अनुग्रह केल्ले म्हूण सांगून तो ब्रह्मदेव म्हणटकय इत्याक म्हूण म्हळ्यार पळय तांणी भारी तीक्ष्ण विशाचे सर्प तांणी केन्नाय परपिडनेन तोची तांतूय मनुष्य लोकांतूच आसून मनशांक पिडन दिवच्यान तो मस्त आसक्त जावन आशिल्लीची ब्रह्मदेवान पाप सृश्टी करचे तांणी चाबून नाश करचे ताजे खातीर हांगा एक शिक्षा
त्या कोण विंगडा मस्त बाधित तांके परमात्माला शिक्षस म्हणून सांगून ब्रह्मदेव सांगता येशामपि सत्वानां नित्यं दोषपरास्तु ये तेषां प्राणांतको दंडो दैवेन विनिपात्यते कोण विंगडांक केदनाय तोंदरे करतकी तसल जनांक केदनाय प्राणांतक शिक्षकय पडे तेषां प्राणांतको दंडो प्राणांतक जावन आशिल्ली शिक्षा परमात्मूची निर्णय करून दवरता अशी ब्रह्मान सांगली कुडल्याक ब्रह्मो कद्रुल विषय सांगता हांगा कश्यपाक ब्रह्म आपयता. हे कश्यपा तूं तुका कद्रू निमती जाल्लेले चेडू आसा पळय ते विष सर्प भारी वाडून गेल्ल्यांची भयंकर जाल्ल्यांची ಕೆಲವು ಸರ್ಪಲಂತೂ ಭಾರಿ ಭಯಂಕರ ವಿಷಸ್ सगळी एक योगायोग कितकी तुगेल बायल कद्रूनाची चेडूव नाश जावो म्हूण सांगून शाप दिला. हे विशयान तूं कद्रूल वयर कसले कोप येवचे नाका तुका कोपचे नाका तुवें यज्ञान तूं सर्पाची विनाश जात म्हणून हाजे पयशी फुडेंची निश्चित जावन गेला तुका ते विशय गोतना म्हणून ना तूं तुगेल पुत्र पुरे नाश जाताचे म्हूण लेखू नका कोप्पू नका म्हूण म्हणटा. मात्र न्ही कश्यप प्रजापतीक एक विषहरी म्हळेले विषनाशक विद्या उपदेश करता कोण ब्रह्मो कश्यपाक समाधान करता. मात्र न्ही विषहारी म्हूण म्हळेलेक विष नाश करचे विद्याय ताणें उपदेश दिले जल्वे मागीर सुतपुराणीक सांगताची रात्री जाल्ली सकाळ जालें सूर्योदय जाले नंतर भयण्यो कद्रू विनते दोग जनांकय एकले दासी करून घेवका म्हूण म्हळेलें असहन तांकां कोप येस मनान तूं असहन येस एकल्यांक सीदा ते उच्चेश्वर बसू गोड्याक पळोवच्या वचा म्हूण लागीं वचा म्हूण सांगून तांणी बायसोन चमकलीची. ಸ್ವಲ್ಪ दूर वतना तांकां समुद्र मेळ्ळे व्हड समुद्र अगाध जलराशीचे ते समुद्र तांणी पळयताचे ते न्हिदच्यावन ते समुद्रा लागीं भितर वचून वराह रुपीचे परमात्मान हांग दुखूनची भुंय हाडलेली आमी रातची भुंय हांग दुखून वळिली म्हणून कद्रू विनतेक उडगास येता तांणी पळयताची न्ही जावन अत्री महर्षीक ही समुद्रा काणी थोडी येत पळया हांगा अत्री महर्षी एक पंता ह्या समुद्राचे मूळ खंय तर आसा म्हळ्यार एंड म्हणटा पळय खंय तर आसा म्हूण म्हणलेलें एक मन आयलें की पळोवन पडोवका म्हूण सांगून समुद्रा भितर देंवलें देंवन 100 वर्स काल संचार केल्ले मागीर पाताळांतूय थंय व्याप्त जावन आसता समुद्र पळयतना हें समुद्र अक्षय हाजे तूं मूळ खंय म्हूण पळोवच्याक जायना म्हणून अत्रेन लेखलें की तसल मागीर अत्री वयर येयलें की तसल एक व्हड समुद्र हांगा कद्रू विनते पळयत आसची तांणी ते समुद्र पळोवन आश्चर्य रे राबल्यांची कितली न्हंयो ते समुद्रा येवन मेळटाच म्हूण ना हे पुरे पळयतर आसात तांणी थंय हांगा कद्रू विनतेन समुद्र पळोवन राबिल्ले तेन्ना हांगा कसो जाला म्हळ्यार आवसूल शाप आयला कोणाक हे नागा पिल्लांक पुरे तांणी लेखलें की पुराय ओट मेळ्ळेच की मुखार कसो करचें म्हूण म्हणटना तांतूं मलगडे एकलो उठान राबून म्हणलें की आमकां अम्मान शाप दिला न्हय शाप विमोचने खातीर आमी कसल करचें म्हूण तेदन तांणी म्हणटा की शाप विमोचने पयशी फुडें आतां आमी डोंगी करूं बाय सरलेत न्हय तें सम्य म्हूण पळयचें म्हूण तेदना तांणी म्हणटा की बरलेल सर्प म्हणटा की पळय विशाची ते तांतूं केलो चांग आसता केलो विशाची बुद्धी सर्प सांगता की ते समकी चुकी की ते परे मागीर पळोवचें आतां म्हगेली आम्म सोलवली म्हूण गेल्या ती तांकां काम करून रबको जाता मागीर आमी आम्मा म्हणून तिका सोदून खंय वचचें ताजे खातीर आतां सुरवेक आमी आम्माक दास्य मेळना अशी पळोवका म्हूण आतां केदनकी जनमेजे आले ज्ञान तूं लासून वचचें म्हूण शाप दिल्लेलो हिणे कसो कोप इश्टी म्हूण ना आमगेलो अम्मा मागीर आतां आमी ते गोड्या बाल काळे करूं वच्चें न्हीच म्हूण गेले रे आतां मरेच म्हूण म्हणूकय पुरो तशें जावन आतां आमी अम्मा धर्म करतकी म्हूण सांगून वचन करचें पयशी अम्माक आमी सहाय करून तिगेलें दास्य जीवन चुकोवचें आनीक कसो म्हूण म्हळ्यार कसलें जेवो आमकां अम्मा श्रेश्ठ दोन रितीर संतोश आमकां कसो म्हळ्यार एक अम्मा म्हगेलो अम्मा दास जायनी आनी कसो म्हळ्यार आमी आतां लासून मरनीची इको कोप पयलीं आतां लासून मरायचें म्हूण म्हणत फक्त न्ही तीन सांगिल्ली बरी केल्ली म्हणटना आमकां शापा दुखून ती विमुक्ती दिवच्या पूर्ण वचा भगवगी वचा अम्मा न्ही ती मावशी दोग जनांनी ते गोड्याल्या वचचे पयशी फुडें
आम्ही ताजी बाल्लाक चाबून बसचे लायक म्हूण सांगून धांवतात आनी पुरे आनी पुराय काळे 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 सरप नव्हते गोड्या बालाला येवन ताका बाल्लाक अणसून बसतात तांनी पण दूर तुकून पळयतना त्या गोड्या बाल्लाचे केस अशी सपूर जावन दिसतात तांनी हानी दोग जन समुद्रा लागच्यान वतर रसची ते समुद्र पळयत पळयता मुखार वत्ता वत्ता चंद जावन आशिल्लो समुद्र थंय तांकां एक समुद्र पळोवका म्हूण सांगून दिसून थंय राबून राबून सुमार वेळ पळोवन मागीर मुखार वताची मुखार वता वता तांकां ते समुद्राले दुखून दांडसून येवचो उचेश्र बसो गोडो दिसता पळयता धवो गोडो हळे बालस कद्रुवीन दोग जनी लागीं दुखून तो गोडो वता पळयताची पुराय जनाक आश्चर्य पुराय जना म्हळ्यार कोणाक कद्रुके आश्चर्य विनतेके आश्चर्य ते म्हळ्यार विनते तिका आश्चर्य कसलें म्हळ्यार ती उचेश्र बसो गोडो सगळो धवो ताजे बालय धवे म्हूण आयकलेली त्या धैर्यार तिणें पंदे बांदिलेले कद्रूक गोतस तो धव आसच्या पुरो काळू न्हय आसच्या पुरो जाल्यार काळू जाल्यार आनी मेगेल चेडवान काळो जाल्यार कसो करचो म्हूण चेडवां शिकोवन दिलें जाल्यार चेडवान आमकां खुशी आसलें मात्र आमी तें वायट काम करनाची तशी अशी म्हणलेलें चेडवां आनी बल्ला लंबिले तिकेक आश्चर्य तिकाय बारी आश्चर्याचे विशय जाता ते तशी विनतेक तांतूय गोड्या बाल धवी म्हणलेल्या विशयांत कसलेय संशय ना कसलेय जवो आतां गोड्या पळोवन गेल्ले पळोवन जेतना गोड्या बाल काळे जाल्ले विनतेल तोंड बावन गेल्ले दोळे दुखून दळी उदा देंवता रस कद्रूक भारी आश्चर्य मनांत बारी संतोशी चेडवां बारी बुद्दंत म्हूण सांगून मेगेल चेडूं बारी बुद्दंत म्हणून मनांत तूं चेडवां वागळसून विनतेलेगे आनी ती मेगेल दासी न्हय तूं आनी मेगेल काम कोरका म्हूण सांगून ती सिदा मुखार वता हिक विनतेक कळला कसने जावन एक विधी चोदन आसच्या पुरो मेगेल योगांत अशी जेवची म्हूण आसच्या पुरो आनी कद्रूल कुटिलताय बये हांव सलवलेली आंगेल पटिंगपणानाची म्हूण गोत्त आसल्यार कसलेय जेवो हांव दासी जत्ता म्हूण सांगून गेला न्हय आनी कद्रूल म्हापशीची हांव दासी जावन वचुकाची म्हूण सांगून चमकल जेल्ले हांगा विनते कद्रूल दास जेल्ले सगळो दीस विनतेले घरा कामिका तिगेले ते विशा चेडूवाल काम तांगेले बिश्टावण तांगेले किरचाट तांगेले रण्णे तांणी सांगिल्ले तशी आयकुका हिगेल चेडू बाळा पसूच्यान तिगेले ते दोनी एक मोठो वरला की तो एक मोठो जाला न्हय अरुण जावन चमकला एक मोठो वरला की ताजी योगक्षेम पळयतले ना जाल्यार एक काल म्हूण म्हणलेलो आसता न्हय ताका समजावन मोठो जितले तो भितून गेलो हांव सुलागी ना नातलो रे भितून गेलो न्हिचावन त्या मोठ्या भितर अरुणान सांगिल्लें बरी ताका तूं बगीसरा बेतूच्या आनी वचूं नाका तांतू एक योग्यत्वान एक चेडूं तुका जेता त्या चेडा निमती तुका दास्यत्व वतलें म्हूण सांगून अरुणान सांगलां न्हय तशी ते मोठ्या दुखून एक असाधारण दिव्य जावन आशिल्लें एक उजवाड येयलो खंय मागीर ते भायर येयलो उजवाड पळय तो कशी भायर येयलो ते शिशू म्हळ्यार पक्षी तो निजावन ताका पुरे गूण जन्म येतना आशिल्ले की कसं न्हय म्हूण म्हळ्यार कामरूप इच्छे आईल रूप धारण करून खंयचे खंय वचा जेवचे कामग ताका खंय जेवका तो एक क्षण मात्रा भितर वता कामवीर्य अपरिमित शक्ती पराक्रम ताका आसल्यार जाय जाल्यार आनीक एक्स्ट्रा पावर येवचें तसलें एक सामर्थ्य पळयतना अग्नी म्हणचे थळी दिसतरस तो कोण न्ही दुसरो कोण न्ही तो गरुड म्हणटा म्हूण म्हणटाची ताण गरुडान जाल्ली कुडले तो कशी मोठ्या दुखून भायर येयलोची एकदम होड 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 जावन आकाश व्याप्त जावन गेल्लो खंय तो त्या वेळा देवती पुरे अग्नीला सांगतात की तू कसले इतले प्रकर जावन जळतरस वट्रासे वैर वैर ते उज्जेतरस कसले तू अशी शरीर वर्धन करता आम्ही भस्म जाल्ला रे कसं खातीर तो अशें करता म्हूण म्हणटना तो सांगता की मेगेल शरीर आजवाली नाहीये मेगेल्या पशी तेजस्वी जावन आशिल्लो महाबलिश्ट जावन आशिल्लो गरुड जन्म आयला कळव्या विनतेल पूत जावन जन्म आयला ताका पळोवनूच तुमी अग्नी म्हूण लेखून भ्रांत जाल्ल्यांची पळय सर्पा विनाशा खातीर हागेल जनन जाल्ला देवतेंक हित करता तो दैत्यांक राक्षसांक तो दैत्य राक्षसांक हागेल पराक्रम तडसूचे जायना हागेल विशयांत कसले भंय जावचे नाका तुमी पुरे मेगेल वटू येयाची तागेले उल्लो नेवया म्हणटना पुरे देवते ऋषी अग्नील वटूचे गरुडाल लागीं चमकलीचे आनी समीचीन एक स्तोत्र तागेले गरुडाल ते पुरे कोर न्हू गरुडा भारी संतोष केल्लो खंय तांणी गरुडाल नाना रितीर स्तोत्र केल्ले आनी गरुडाक तागेले स्तोत्राक तांगेले स्तोत्राक तो प्रसन्न जालो तांणी म्हणटा की पळय हे गरुडा
नाना ರೀತಿ ತಕ್ಕ ಹೊಗಳಿಸಿಲ್ಲ ಆನೆ ಸಂಗತಾಚೆ तुका कोप जेव्हा आमगेल वैरी म्हळ्यार प्रपंचा वैरी तू कोप दाखयला बरें जाता तुगेली अग्नी समान जावन आशिल्ली तेजस आतां आमगेले अग्नी आमगेल वटोस तेगेले पशी प्रचंड तेजस येयला की हे सगळे लोक दहन जतकी म्हणल्यार बरें तापतरस तेच्यान तूं शांत जा तुगेले हे तेजस सुप्त करी आमकां राख सिडिलाक तुगेले ध्वन आयकतना सिडील मारला बरें जावन आठ दिक्कूय भितर आस तेच्यान जाल्लें तितलें तुगेलें शरीर संकोच करी आमकां आमगेले वयर प्रसन्न जा आमकां मंगळ करी म्हूण सांगून तांणी स्तोत्र म्हणटना गरुड कितली संक्षिप्त जाल्लो म्हूण नाके तागेलो आकार तागेले तेजस पुराय संक्षिप्त केलें देवतेल प्रार्थना आयकल नव्हतो पळयत तो ओ वय म्हगेलें शरीर इतलें व्हड आसा म्हूण सांगून संकोचन केलें ताणें आनी ताका खंय जगात वचून येवचें कामगमन सकडी आसा म्हूण म्हणलें न्हय हो कसो करता ताका कोण म्हगेले अम्मा कोण म्हगेले अण्णा हे परी तो तांगे लागीं म्हाका कोण जन्म हाडलेलो सकड निमगीत की सर्व ताका कळ्ळी की सीदा तो अरुणाक तागेले पाटी वयर बेसकारान घेवन तो कश्यपाल घराले दुखून त्या कडेन कद्रुल दासी जावन समुद्रा त्या कडेच्या तिरांत आसती कद्रू तिगेले दासी जावन सेव करचे तसो लावसुल्या चमकल तो त्याच वेळार सगळे लोकांक उजवाड दिवका म्हूण सांगून व तरस पळय सूर्य तागेले द्राक अरुण बसला खंय हांगा चवथी सुतपुराणीक हे विशय सांगतना आस्तिक महर्शील काणी सांगतनाची प्रमतीन आस्तिक महर्शील काणी सांगतना प्रमती म्हळ्यार रुरू ल्हान तेदन रुडूनय निमगेला काय ह्या प्रश्न सूर्याक कोप कसल्याक सगळे लोक लासून घालचे तसले कोप कसले आयलो देवतेन कोणें कोपूनच न्हय सूर्याल वस्तू कसले अपहरण केल्ले वे कसले ताका कोप येयलो म्हूण हांगा अरुणाक घेवन गरुड वत्तरस तेच वेळाक सूर्य सगळे लोक लासूच्या म्हूण भायर सरला ह्या विशयू तांणी सांगतरसाची अमृतप्रशना वेळाक सूर्यचंद्रान राहुल विशय चाडी सांगल्या म्हूण सांगून विष्णून तागेले रुंड मुंड कातरून सोडल्यार तो सूर्यचंद्रांक बाद दिवका म्हूण सांगून केन्ना केन्ना ताका वेळ मेळटा त्या वेळाक सूर्याक न्ही तो गिळून दवरत आशिल्ले कशी चुकोवन घेवका म्हणल्यार सूर्याच्यान साथ दिना ताका तशी दिसली काय एक पंता अमृत प्राशना वेळार राहूक आव धाकटयले म्हूण म्हणलेलें निमती इतली किरकोळ दितरच न्हू म्हाका जाल्यार म्हाका इतली किरकोळ दितना हांव आनी चंद्र मात्र भक्तरस शिवाय वरलेले देवतेंक आमगेले कसले हुस्को ना न्हय आमी केलेले उपकारा निमती नानतले तांणी आजी दोग जन राहू आनी केतू जावन आसल्यार तांणी कितली प्रबल जत्ता आशिल्लीची ह्या पळय गोतू ना न्हय आमकां राहू केतून बाद दितना आनी पळय नुत बसतना न्हय अपमान करतरच ना हांव म्हगेले सर्व शक्तीन 3 लोक लासून सोडत पळय ह्या देवतेंकय दवरून नज म्हूण म्हणलेले ते विशय कोप येवन सूर्य धडधडीची सगळे लोक लासूच्याक म्हूण धडधडी मुखार वतरस आनी रात्री म्हणटनाची सूर्यान उदया येवचे आनी वेळ आसा त्याच वेळाकची कितले उंचाण येयली म्हूण ना खंय सादारण भुंयचेर आसूचे सरोवर सानसान्न पुरे सरोवर आटून गेले ओड समुद्र न्ही मात्र बाकी वरला त्या वेळार ऋषी मुनी पुरे तांकां आश्चर्य जालें की एक कसलें आचमन करया न्हावया इत्यादी करुया म्हळ्यार उद्दाना अर्धरात्री वेळाकची असल एक जल्ला कसले असल बादा म्हूण सांगून ऋषी मुनी पुरे देवतेला वचून सांगता तेन्ना देवते सांगता की आमी चतुर्मुख ब्रह्माला की वचून पळया हें कसलें म्हूण सांगून म्हूण बाई सरल्यांची चतुर्मुख ब्रह्माले वतरसाची आनी वरलेली काणी आमी पैचे दिसा पळया आजी सांगेल सरबाई परमात्माले आनी गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।